नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीचा एपिसोड हा स्पेशल आहे कारण आज आपल्या सोबत जी व्यक्ती आहे त्यांच्याशी कसा वाद घालायचा असं माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. संवाद साधण्याचा मी प्रयत्न करते. अत्यंत हुशार असे वकील आहेत ते. राजकारणामध्ये देखील त्यांनी आता सक्रिय सहभाग त्यांचा आपल्याला दिसतो. अशा हुशार व्यक्तिमत्वाशी खरं तर आज आपण परिचित होणार आहोत. आपल्यासोबत अनिकेत निकम आहेत. एक लेगेसी आहे त्यांच्याकडे. उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत. स्वतः निष्णात लॉयर आहेत आणि आता सक्रिय राजकारणामध्ये आपल्याला ते दिसत आहेत. तर खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. धन्यवाद अनिकेतजी. धन्यवाद. अनिकेतजी, मला ना नेहमी एक क्युरिओसिटी राहते की उज्ज्वल निकमजी यांची एवढी मोठी लेगेसी आहे. सरकारी वकील, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मला असं वाटतं ते देशात नाही तर परदेशात देखील प्रचंड पॉप्युलर आहेत. असं असताना त्यांचे आपण सुपुत्र आहात आणि आपण डिफेन्स लॉयर आहात, असं कसं बरं? खरं म्हणजे वृषालीजी, मी तुम्हाला सांगतो, मी 12वी पर्यंत जळगावला होतो शिकायला आणि 12वीत तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं एकतर मॅथ्स किंवा बायोलॉजी. आणि माझं मॅथ्स प्रचंड वीक असल्या कारणाने मी बायोलॉजी सब्जेक्ट घेतला होता, कारण वडिलांची अशी इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. बरं. आणि माझी इच्छा होती की मी वकीलच व्हावं. परंतु वडिलांना डॉक्टर मी व्हावं असं वाटत होतं, कारण वडिलांच्या आईला म्हणजे माझ्या आजींना असं वाटायचं की वडिलांनी डॉक्टर व्हावं. पण मग मी बायोलॉजी सिलेक्ट केलं. मी वडिलांना ते सांगितलं नाही की मला वकील व्हायचं आहे. मी फक्त सिलेक्ट केलं होतं बायोलॉजीचं. मी त्यांना सांगितलं होतं की मी करेल, काळजी करू नका. मग मला 12वीत 92% मार्क मिळाले. वा वा. आणि मग मी GLCचा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा फॉर्म गुपचूप जाऊन भरून आलो. आणि मग फॉर्म भरल्यानंतर मी पहिल्याच यादीत माझं नाव आलं. मी वडिलांना सांगितलं मला वकीलच व्हायचं आहे. आणि तिथून माझी सुरुवात झाली. मग मी मुंबईत वकिलीचं शिक्षण घेत होतो आणि 5 वर्ष लॉ पूर्ण केल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न असा होता की आता कुठे प्रॅक्टिस करावं, दिवाणी का फौजदारी, सिव्हिल का क्रिमिनल. स्वाभाविकपणे मी वडिलांना लहानपणापासून बघत आलेलो आहे, फौजदारी खटले ते चालवत आहेत, त्यामुळे मी देखील ठरवलं की फौजदारी वकील व्हायचं. मला अजूनही आठवतं, मी वडिलांना म्हटलं की मला वकिली करायचं आहे, फौजदारी क्षेत्रात करायचं आणि डिफेन्स लॉयर व्हायचं आहे. म्हणजे वडील आयुष्यभर ज्यांच्या विरोधात आरोपपत्र सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांची बाजू मांडायची मला आवश्यकता वाटेल उच्च न्यायालयात डिफेन्स लॉयर म्हणून, अशा स्वरूपाचं ते कामकाज असेल. म्हणजे मी ज्यांच्या विरोधात आरोप केले जातात त्यांची मी बाजू मांडणार. तर वडिलांनी विचारलं नक्की आहे का तुझं? तर मला माहित होतं की वडिलांना पटवणं सोपं नाहीये. तर मी थोडंसं 2 दिवस 3 दिवस रिसर्च केला की काय सांगावं. आणि घरात मी होतो, वडील होते, मोठे काका आमचे जळगावला होते, आमची जॉईंट फॅमिली आहे तिकडे, आम्ही बसलो होतो. मग मी काय केलं, मग मी वडिलांनी जेव्हा मला विचारलं अनिकेत नक्की आहे का तुझं डिफेन्स लॉयर, कारण मी आजीवन आरोपीच्या विरुद्ध खटले चालवलेत, तू त्यांच्या वतीने वकीलपत्र घेशील ज्यांच्या विरोधात आरोप केले जातात, तुझं काय म्हणणं आहे? मग मी त्यांना एक कुठेतरी मी वाचलं होतं जे मी तुम्हाला सांगतो. खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा, खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा, सभी बंदे नेक हो तो गुनाह कौन करेगा, और कोई बेगुनाह अगर फंस जाए कानून के शिकंजे में, और कोई बेगुनाह फंस जाए कानून के शिकंजे में तो उस बेगुनाह की पैरवी एक वकीली करेगा. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी अशा लोकांची वकिली करेल ज्यांच्या विरुद्ध खोटे आरोप केले जातात, ज्यांना जाणून बुजून फसवलं जातं आणि ज्यांच्या विरुद्ध पुरावे सिद्ध होत नसतील, अशा लोकांचं वकीलपत्र मी स्वीकारेल आणि अशा लोकांचीच मी वकिली करेल, असं मी तेव्हा त्यांना शब्द दिला होता. आणि त्या पद्धतीने मी मुंबई उच्च न्यायालयात मला जे वाटतं की ज्या लोकांवर चुकीचे आरोप केलेले आहेत किंवा जे आरोप सिद्ध होऊ शकत नाही अशा लोकांचं मी तिथे बाजू मांडत असतो. पण ज्यावेळी तुम्ही GLCला आला तिथं तेव्हा जळगाववरून आलेला होतात. मुंबई त्यावेळी कशी वाटली होती? मुंबईची ओढ होती का? आणि आता तुमचं जळगाव आणि मुंबई असावी अपडाऊन पाहतोय. जेव्हा मी सुरुवातीला आलो म्हणजे 2003ची गोष्ट आहे. खरं म्हणजे मला तेव्हा मुंबई बिलकुल आवडली नव्हती. का बरं? कारण मी जळगावचा राहणारा, 12वी पर्यंत मी जळगावला होतो आणि जळगावचं जीवन असं संत गतीने चालू असतं. मुंबईत अतिशय धावपळ, स्पीड लाईफ ज्याला आपण म्हणतो. आणि मी हॉस्टेलला राहायला सी रोडला होतो, चर्चगेटला. आणि त्या हॉस्टेलमध्ये सगळे देशभरातले विद्यार्थी होते
तर मला ते काही रुचायचं नाही, जमायचं नाही, मला तिथलं जेवण आवडायचं नाही. म्हणून मी फक्त 2-3 दिवस मुंबईत असायचो आणि जळगावला चालला जायचो. म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही की जेव्हा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं होतं, मी तिथे हॉस्टेलमध्ये राहायचो, परंतु मला तेवढा हॉस्टेलचं ओढ नसल्या कारणाने किंवा मुंबई एवढी मला पटत नसल्या कारणाने त्या काळी मी जळगावला जायचो आणि माझे मित्र जे BCom करत होते जळगावला MJ कॉलेजमध्ये, मी त्यांच्यासोबत त्यांच्या वर्गात बसायचो. म्हणजे अनेक वेळा तर मला तिथल्या टीचरने विचारलंय, अरे तुम्ही नवीन दिसतायत. मग आम्ही काहीतरी सांगायचो, मी हा येतोय, मी खरं कधी सांगायचो नाही नाव माझं. म्हणजे आणि मग मी असं ड्युअल लाईफ ज्याला आपण म्हणतो की इथे BCom शिकायचो मित्रांसोबत आणि तिथे जळगावला मुंबईला लॉ करत होतो. परंतु गमतीचा भाग सोडला तर मग कालांतराने मुंबईत जसं जसं मी 2nd, 3rd, 4th इयरला गेलो, मी तिथे अनेक मूट कोर्ट्समध्ये सहभाग घेतला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये आणि तिथे मला चांगलं यश मिळायला लागलं. देशभरात मी मूट कोर्ट्ससाठी जात होतो. मूट कोर्ट्स म्हणजे अभिरूप न्यायालय ज्याला आपण म्हणतो, आणि त्या माध्यमातून मग मला थोडंसं तिथे इंटरेस्ट आणखीन डेव्हलप झाला. नक्कीच. आणि तो इंटरेस्ट मी पाहिलेला आहे त्या काळामध्ये. त्याच काळामध्ये मी देखील लॉ करत असल्यामुळे बऱ्याचदा इंटर कॉलेजिएट मूट कोर्ट्समध्ये मी देखील जायचे. ॲज अ मुटर प्रेझेंटर असायचे मी. त्यामुळे आय हॅव सीन यू की तो जो आवेश होता की बऱ्याचदा मी सुद्धा माझ्या रिसर्चर्स सांगायचे की माती खाल्लीत तुम्ही, नाही आपल्याला आलं येते, नाही आपल्याकडे येते. सो मला असं वाटतं की सर्वसाधारण माणसं जी कोर्टामध्ये पाहतात ना, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक डोळे हे मूट कोर्ट्समध्ये तुम्हाला पाहत असतात. म्हणजे जितकी संख्या सामान्य कोर्टांमध्ये जेव्हा आपण वकिली करत असतो किंवा आपला प्रॅक्टिस करत असतो त्यापेक्षा मला वाटतं अनेक पटीनं अधिक आणि सगळे वकीलच असतात तुम्हाला पाहणारे. त्यामुळे इतकं प्रेशर येत असतं की मूट कोर्ट्समध्ये प्रेझेंटेशन आणि यू हॅव रूल्ड देअर. मला एक गंमत म्हणून सांगतो, मी पहिल्याच वर्षी जेव्हा मूट कोर्टमध्ये सहभाग घेतला होता, एक मराठी मूट होतं ते, आणि त्यात जे जजेस आलेले ते उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे सिनियर वकील होते. आणि माझा युक्तिवाद झाला आणि डावरी डेथची ती केस होती अजूनही मला आठवतं, आणि सर्व मांडणी झाली. आणि मग जेव्हा त्यांचं की कोण जिंकलं हे घोषित करण्याची वेळ आली, मग तेव्हा त्यांनी आमच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या टीमला पहिलं पारितोषिक दिलं आणि मला उत्कृष्ट वक्ता म्हणून. आता हे घोषित करण्या अगोदर त्यांनी नावं घेतले की सो अँड सो. आता आमचे आडनावासोबत म्हणजे पूर्ण नाव नसायचे, आम्हाला टीम नावं असायचे, टीम 1, टीम 2, टीम म्हणजे टीम 3 म्हणजे आमची टीम, टीम 3चे स्पीकर 1 म्हणजे मी, हे उत्कृष्ट वक्ता म्हणून आम्ही घोषित करत होतो. आणि मग ते जजेस जे होते, मग त्यांनी 1 मिनिटं थांबवलं जे सूत्रसंचलन करणारे होते, आणि त्यांना ते बोलले. आणि खरं सांगू वृषालीजी, ते अजूनही प्रॅक्टिस करतात ते वकील साहेब हायकोर्टात. ते म्हटले की मला उभं राहायला सांगितलं. म्हटलं तू जेव्हा युक्तिवाद करत होतास आणि तू जेव्हा बोलत होतास तेव्हा आम्हाला तुझ्या बोलण्यातून आणि तुझ्या एकंदरीत जो युक्तिवादाचा ओघ होता त्यातून आम्हाला उज्ज्वल निकमांची आठवण आली. हे शब्द होते त्यांचे, यू वुड नॉट बिलीव्ह, अँड दिस वॉज माय फर्स्ट इयर. तुझं नाव काय? मग सांगितलं, मग सर माझं नाव आहे अनिकेत उज्ज्वल निकम. आणि ते अक्षरशः त्यांनी टाळ्या वाजवायला लागले. आणि त्यांनी प्रिन्सिपल मॅडमला आमच्या बोलून घेतलं, राव मॅडम होत्या तेव्हा, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला माहित नाही हा मुलगा कोण आहे, याचं आडनाव काय, याचं पहिलं नाव काय, पण याच्या बोलण्यातून आम्हाला उज्ज्वल निकमांचा थोडासा भास आला. तसं मी सांगितलं आणि तो खरोखर त्यांचाच मुलगा निघाला. मी त्यांना गमतीत म्हणलं, बरोबर आहे, आता DNA करायची गरज नाही. नाही, पण मला असं वाटतं की तो ती जी एक फेज होती मुंबई बदली आणि मुंबईमध्ये येऊन GLC, यू हॅव रूल्ड GSC, दॅट आय हॅव सीन. मी हे स्वतः पाहिलेलं आहे, त्यामुळे मी नक्की सांगू शकते. तर GLCचा मला वाटतं उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार वगैरे जर काही असता तर तोही मला वाटतं तोही मिळालाय. म्हणजे मी जोधपूरला गेलो होतो मूट कोर्टसाठी, मी दिल्लीला गेलेलो, मी जळगावला गेलेलो, मी अनेक ठिकाणी गेलो, आणि सगळ्या ठिकाणी सुदैवाने मला उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट रिसर्चर, उत्कृष्ट टीम म्हणून आमच्या कॉलेजला पारितोषिक मिळत होतं. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून जे विद्यार्थी, मुद्दामून आपल्या प्रेक्षकांना देखील सांगेल जे लॉ शिकत आहे, की मूट कोर्ट जे अभिरूप न्यायालय असतं या माध्यमातून तुम्ही स्वतःला कल्टिवेट करू शकतात. जेव्हा तुम्ही उद्याच्या घडीला वकील म्हणून नावारूपाला याल, कोर्टात युक्तिवाद कराल, त्या अगोदर जर तुम्ही या अभिरूप न्यायालयांमधनं जर तुम्ही या प्रोसेसमधनं गेलात तर तुम्ही रिसर्च करणं तुमचं पक्क होतं, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, युक्तिवादाची कला तुम्हाला उपजत होते, आणि त्या माध्यमातून तुम्ही वकील म्हणून एक स्वतःला चांगलं मोल्ड करू शकतात. नक्कीच नक्कीच. आणि ते मोल्ड करताना मी पाहिलं की नंतर तुम्ही अमेरिकेत देखील गेलात, आणि आम्हाला असं कळलं की बराक ओबामांसाठी देखील तुम्ही प्रचार वगैरे केलेला. म्हणजे हे काहीतरी भन्नाटच आहे एकदम. तुमचाही रिसर्च चांगलाच दिसतो. जेव्हा मी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीला शिकत होतो मास्टर्स इन लॉ,
LLM. त्यात माझा विषय होता विविध संविधानांचा तौलनिक अभ्यास, कम्पॅरेटिव्ह कॉन्स्टिट्युशनल लॉ. आणि तिथे आम्हाला कॉन्स्टिट्यूशन या सब्जेक्ट शिकवणारे एक टीचर होते ज्यांचं नाव होतं डेरिक बेल. आता हे डेरिक बेल हे हार्वर्डला बराक ओबामांना शिकवत होते बरं, त्या काळी. क्या बात आहे, जेव्हा वा. बराक ओबामा हार्वर्डमध्ये होते तेव्हा डेरिक बेल त्यांना शिकवायचे. वा वा. आणि डेरिक बेल आम्हाला देखील शिकवायला होते. ही वॉज 74 ॲट दॅट टाइम जेव्हा ते आम्हाला शिकवत होते. मग बराक ओबामांचं 2008ला तिथे निवडणूक होती आणि ते राष्ट्रपती उमेदवार होते. तर मग डेरिक बेलनी असं ठरवलं होतं की काही 15-20 निवडक विद्यार्थी ते संपूर्ण विद्यापीठातून सिलेक्ट करतील आणि जे ते बराक ओबामांसाठी प्रचाराला लावतील. मग ते इंटरव्ह्यू घ्यायचे, विचारायचे. मग त्यांनी मला विचारलं, मी अर्ज दिला की मला इंटरेस्ट आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला की तू काय, इंग्रजीत होतं आमचं हे कॉन्व्हर्सेशन, तू काय इंटरेस्टेड आहे. तर मी त्यांना सांगितलं मी भारतातला आहे आणि भारतातल्या लोकांना सवय असते की शेजारच्या घरात काय चाललंय ते जाणून घेण्यात जास्त रुची असते आणि त्याप्रमाणे तुमच्या राजकारणात काय चाललंय हे जाणून घ्यायला मलाही खूप स्वाभाविकपणे रुची आहे. आणि मुळात प्रत्येक भारतीय हा राजकारणीच असतो कमी मोठ्या प्रमाणात. तर मग मला बराक ओबामाचं हे भावलं की ज्या पद्धतीने ते बोलतात, व्यक्त होतात, लोकांना आपलंसं करतात. आणि मला असं वाटतं की बराक ओबामा निश्चित जर राष्ट्रपती झाले तर खूप वेगळा मेसेज पूर्ण जगात जाईल, कारण फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट ते होतील. तर मला त्यांच्यासाठी प्रचार करायला आवडेल. मग त्यांनी विचार केला, सांगितलं सांगतो 2 दिवसांनी सांगतो. मग जेव्हा 2 दिवसांनी स्वतःहून त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी 18 विद्यार्थ्यांची आम्ही एक हे करत आहोत प्रचार समिती. त्यात तू न्यू जर्सी जिथे जास्त भारतीय राहतात तिथे तू जायचं, तिथे तू ओबामा आणि यांच्यासाठी प्रचार करायचा आणि आपण हे कॉलेजच्या वतीने करू. मग त्या पद्धतीने मी त्यांचा प्रचार तिथे केला होतं. डोर टू डोर आम्ही जायचो आणि बराक ओबामांना का निवडून दिलं पाहिजे हे आम्ही सांगायचो. आणि खूप छान अनुभव होता, खूप शिकायला मिळालं. मला असं वाटतं बराक ओबामा नंतर आपण ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा प्रचार केलेला आहे. यांचा लोकसभेसाठी प्रचार, आखणी, बांधणी आणि सगळी रूपरेषा आपणच त्यावेळी केली होती. आणि मला असं वाटतं त्यानंतर आपल्या राजकारणामध्ये खरं तर सक्रिय सहभाग आम्हाला जाणवायला लागला. मी सक्रिय सहभागाकडे येणारच आहे, पण आपली कायद्याची कारकीर्द देखील तितकीच मोठी पण आहे आणि महत्त्वाची देखील आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र सदन घोटाळा, या घोटाळ्यामध्ये देखील आपण आरोपीचं आरोपपत्र घेतलं होतं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं की आता तुम्ही इतक्या आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं की ज्या घोटाळ्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्याला स्टेप डाऊन व्हावं लागलं, इतका महत्त्वाची ती केस होती, इतका महत्त्वाचा तो आदर्श घोटाळा होता. आणि त्या घोटाळ्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अपियर होता येतं ॲज अ वकील म्हणून. कसा अनुभव होता तो? मी नुकताच लॉ करून आलो होतो, 2010ची गोष्ट आहे. मी हायकोर्टात प्रॅक्टिस करत होतो आणि तेव्हाच आदर्श घोटाळा हे प्रचंड प्रमाणात गाजत होतं आणि अशोक चव्हाण साहेबांनी देखील तेव्हा राजीनामा दिलेला. तर मला संरक्षण खात्याकडनं म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं विचारण्यात आलं की तुम्ही या प्रकरणात डिफेन्सची बाजू मांडाल का, तुम्ही आणि तुमच्यासोबत एक सिनियर असतील राणा साहेब म्हणून. तर मी सांगितलं खूप मोठी संधी आहे. मी निश्चित त्यांना म्हणलो हो बिलकुल मला आवडेल. आणि मग मी ते वकीलपत्र स्वीकारलं आणि न्यायालयीन आयोग ज्याला आपण ज्युडिशियल कमिशन म्हणतो, निवृत्त न्यायाधीश जे पाटील साहेबांचं आपल्या ओल्ड कस्टम हाऊसला मुंबईत फोर्ट एरियात ते चालत होतं. आणि राणासाहेब काही दिवस तिथे डिफेन्सच्या वतीने आले, परंतु काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. ते त्यांनी पुढे कंटिन्यू केलं नाही आणि त्यांना दुसरा रिप्लेसमेंट मिळायला वेळ लागत होतं, सिनियर ॲडव्होकेट. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हीच चालवा. झालं असं की त्यामुळे मला खूप असं मोठं एक्सपोजर मिळालं. मला माजी मुख्यमंत्र्यांची उलट तपासणी घेण्याची संधी मिळाली. क्या बात है, क्या बात आणि है. डिफेन्सचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची, महाराष्ट्र सरकारच्या त्या काळच्या सिनियर IAS ऑफिसर्सची मी उलट तपासणी त्या न्यायालयीन आयोगात घेतली होती आणि खूप चांगला मला असा अनुभव मिळाला. मला अजूनही आठवतं तेव्हा खूप पत्रकार त्या ज्युडिशियल कमिशनमध्ये यायचे आणि आम्ही रोज संध्याकाळी चहा प्यायला बसायचो आणि अनेक प्रश्न मी जे तिथे विचारणार आहे ते पत्रकारांकडनंच मला कळायचे, कारण मी नवीन होतो. तर ते मला विचारायचे, अरे अनिकेतजी हे विषय, हा विषय, तो विषय, तुम्ही हा उचलला का, तो उचलला का. मग मी रोज रात्री बसायचो, प्रश्न असे लिहून काढायचो की हे 25 प्रश्न मला या अधिकाऱ्यांना विचारायचे आहेत. मग त्या प्रश्नात मग मी रोज सकाळी उठल्यावर, मला सकाळी लवकर उठायची सवय, मी 4-4:30ला रोज उठतो. बरं, आजही मला ऑटो म्हणजे बॉडी वॉच आहे, म्हणजे आपला तो अलार्म क्लॉक आहे, ऑटोमॅटिक मला 4:15ला जाग येते. कितीही वाजता मी जरी झोपलो तरी 4:15ला उठतो. तर मग मी सकाळी उठून परत ते प्रश्न रिफ्रेम करायचो आणि मग मी ते विचारायचो. आणि मग त्यामुळे मला एवढा चांगला एक्सपोजर मिळाला आणि एवढ्या चांगल्या बेसिकली ॲडमिनिस्ट्रेशन कसं वर्क करतं. कारण आदर्श घोटाळ्यात
तो भूखंड संरक्षण खात्याचा होता, डिफेन्स मिनिस्ट्रीचा होता किंवा तेव्हा जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांचा महाराष्ट्र सरकारचा होता, हा तसा तो वाद होता. आणि त्यामुळे फाईल्स कशा मंत्रालयात फिरतात, सह्या कशा केल्या जातात, कोण मंत्री कशा टिप्पणी करतं, प्लीज सी, प्लीज वॉच, प्लीज कन्सिडर, हे अनेक असे शेरे तिथे दिले जातात. आणि तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. मग ते सगळं त्याचं अवलोकन अभ्यास आम्ही केलं होतं आणि त्यातून मी ॲडमिनिस्ट्रेशन कसं वर्क होतं हे मला कळालं होतं. आणि एक खूप चांगला अनुभव होता ज्यातून मला शिकायला खूप मिळालं असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला असं वाटतं त्यानंतर केवळ सरकारी असं नव्हे विषयांची, तुम्ही बॉलिवूडचे पण खटले लढवलेले आहेत. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचा तो कसा अनुभव होता, तोही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, विद्युत जम्वाल जो ऍक्टर आहे, नाना पाटेकरांचं मी टू प्रकरण. तर काय असतं, प्रत्येक केस ही मी केस म्हणूनच बघतो. मी जेव्हा माझ्याकडे चार्जशीट ज्याला आपण म्हणतो, आरोपपत्र म्हणतो आपण ज्याला म्हणतो, त्याचा अभ्यास करतो, त्याच्यात काय आरोप केलेले आहेत, काय ठळक मुद्दे आहेत आणि ही पुराव्यांची साखळी जी आहे ती स्पष्टपणे हे दर्शवते का की या व्यक्तीने हा गुन्हा केला आहे का, त्याचं मी अवलोकन करतो आणि त्याप्रमाणे मी तो खटला चालवत असतो. त्यामुळे कुठलाही तो व्यक्ती असेल, शेवटी तो माझा पक्षकार आहे. मग तो एक सेलिब्रिटी म्हणून मी त्यांच्याकडे बघत नाही, परंतु माझा पक्षकार आहे, त्याला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, या भूमिकेतून मी काम करत असतो. आणि अनेक वेळा मी हे देखील बघितलं आहे की त्या पक्षकाराला न्याय मिळवून देत असताना त्याची मानसिक कुचंबन होत असतं. त्याला अनेक कसं असतं, तुमच्यावर आरोप केल्यानंतर, नाना पाटेकर साहेब झाले, आरोप केल्यानंतर साहजिकपणे तुम्हाला थोडंसं तुम्ही खचता, तुम्हाला वाईट वाटतं की काही चूक नाही तरी सुद्धा माझ्याविरुद्ध असं बेताल आरोप केले जातात. पाटेकर हे आरोप केवळ त्या न्यायालयापुरते, त्या भिंतींपुरते मर्यादित नसतात, तर ते सोशली प्रचंड व्हायरल होतात ना. म्हणजे आता नाना पाटेकरांचं उदाहरण घ्या, त्यांना किती त्यामुळे त्रास सहन करावा लागला. अतिशय म्हणजे बेछूट, बेलगाम आणि तथ्यहीन आरोप त्यांच्यावर करण्यात आले. आणि मला जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा मला जाणवायचं की हा मनुष्य अतिशय व्यथित झालेला आहे. आणि तेव्हा मला कधी कधी वकील सोडून थेरपिस्ट म्हणून देखील काम करावं लागायचं. मला त्यांच्याशी बोलावं लागायचं, त्यांना सांगावं लागायचं की अरे हे आरोप करतात, आपण ह्यांना बळी पडायचं नाही. आणि ते एक अतिशय जबरदस्त असे ॲक्टर आहेत आणि त्यांनी देखील जग बघितलेलं आहे. परंतु शेवटी माणूस आहे, माणूस म्हटल्यावर तुम्हाला संवेदना असतातच. आणि जर तुमच्यावर खोटे कोणी आरोप करत असतील, निश्चित तुम्हाला वाईट वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं वकिलाला एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला डेव्हलप करावं लागतं. डॉक्टरची केस चालवत असताना त्याला डॉक्टर व्हावं लागतं. त्याला एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगाराची केस चालवायची असेल तर निर्ढावलेल्या गुन्हेगारांसारखं विचार करावा लागतं की हे का केलं असेल, कसं केलं असेल. आणि त्यामुळे वकिलांना देखील कधी कधी थेरपिस्ट व्हावं लागतं. आणि त्यांच्या पक्षकारांना न्यायालयात न्याय मिळवून देत असताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नये, त्यांच्या पक्षकारांचं, हे देखील कधी कधी प्रयत्न करावे लागतात. पण असंही होत असेल ना, कोणाचं बीपी डाऊन होत असेल, कोणाला आता इतकी त्याची अवस्था वाईट होत असेल, मग त्यावेळी ह्या थेरपिस्टचा रोल सगळ्यात प्रभावी ठरतो. हो, म्हणजे त्या रोलमध्ये जावं लागतं. कसं असतं ते तुमच्यावरती आहे. तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्ही कदाचित त्या रोलमध्ये जाल. तुम्ही जर संवेदनशील नसाल तर तुम्ही म्हणाल की मला काय करायचंय, तर मी फक्त वकीलपत्र, मी जे केस घेतली आहे ते कोर्टात मांडेल आणि सोडून देईल. पण माझा तसा स्वभाव नाही आहे. मला असं वाटतं की शेवट समोरचा आलेला मनुष्य हा माणूस आहे. आणि मला घरचे लोकही सांगतात, अरे तू एवढा का गुंतून घेतो स्वतःला, तू कोर्टापुरती मर्यादित राहत जा, तू कशाला त्यांच्याशी, मग त्यांना वाईट वाटलं असेल किंवा त्यांच्यावर ठीक आहे अन्याय झालाय, तू न्याय मिळवून देतोय, कोर्टात देतोय, तू बाकी त्यांना कशाला समजवत बसतो. पण थोडासा माझा स्वभावाचा दोष मी असं म्हणेल की मी थोडंसं त्या माणसाकडे किंवा त्या पक्षकाराकडे फक्त पक्षकार म्हणून न बघता तो एक माणूस आहे आणि त्याला न्याय मिळवून देत असताना त्याला कुठेतरी एक लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळाला पाहिजे की आपल्याला जस्टिस मिळालंय. एक खूप छान म्हण आहे, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट इट शुड बी सीन टू बी डन. त्यामुळे त्याला न्याय मिळाला आहे असं त्याला देखील वाटलं पाहिजे. आणि त्या भूमिकेतून तुम्हाला कधी कधी एक थेरपी सेशन करावा लागतो. बरं, मला एक प्रश्न हा सातत्यानं येतो मनात, तो म्हणजे असा की तुम्ही डिफेन्स लॉयर म्हणजे आरोपीचे वकील, कधी असं झालंय का की कधी धमक्या वगैरे आल्या आहेत किंवा काय? कारण आपण पाहतो की साधारणतः पब्लिक प्रॉसिक्युटरला हे चान्सेस अधिक असतात, पण तसे डिफेन्स लॉयरला देखील असतात का? मी अजूनही मला आठवतं, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं एक प्रकरण मी चालवलं होतं. त्यांचा अटकपूर्व जामीन मी घेतला होता आणि टाइम्स ऑफ इंडिया दुसऱ्या दिवशी मोठी बातमी आली होती. आणि त्याच रात्री मला एक 10:30 पावणे 11 वाजता इंटरनॅशनल कॉल्सवरून फोन येत होते. तर पहिले 3-4 कॉल मिस झाले आणि मग 5वा कॉल परत एकदा वाजला, सायलेंटवर होता फोन. मग मी उचलला तर उचलणारा व्यक्ती फोन उचलल्या मला शिव्या द्यायला लागला.
बरं. घाणेरड्या म्हणून डिस्कनेक्ट करून टाकलं. मग परत 3-4 वेगवेगळ्या, कधी थायलंडवरनं, कधी रशियावरनं, असे ते VoIP कॉल्स होते इंटरनॅशनल नंबरवरनं. बरं. मग मला कळलं नाही. मग परत एक 5-10 कॉल झाले, मी परत उचलला. मग तो शिव्या द्यायला लागला. मग म्हटलं अरे कोण बात कर रहा है. मी त्याला विचारलं, मी शिव्या नाही दिला, मी कोण बात. म्हटलं रवी पुजारी बात कर रहा हूं. बरं. तो कुठेतरी बसला बाहेरच्या देश आणि तो शिव्या द्यायला लागला की तूने उसका बेल लिया, इसका बेल लिया, आणि काय काय बकवास करायला लागला. तो फोन कट केला आणि फोन सायलेंटवर ठेवून दिला आणि म्हटलं आता याचा फोन घ्यायचे नाही, मी सकाळी बघू आपण. सकाळपर्यंत मला 650 मिस कॉल्स बापरे. इंटरनॅशनल नंबरवरनं. मग मी वडिलांना फोन केला सकाळी 7-7:15 ते तेव्हा अहमदनगर, म्हणजे आता अहिल्यानगर, तिथे होते. मग त्यांनी मला सांगितलं तू एक काम कर, सिपिनना जाऊन भेट, मी सिपिनशी बोलतो. आणि मग मी तिथे गेलो आणि मग त्यांनी मला सर्व विचारलं, मी सर्व सांगितलं. त्यांनी तो आवाजही चेक केला, हा रवी पुजारीचाच आवाज आहे. मग रीतसर मी कंप्लेंटही केली. त्या रवी पुजारी मला अजूनही आठवतं, शिव्या देत असताना मग काय ते वेड्यासारखं काही बकवास करायचा. मग त्याला म्हटलं अरे तू शेवटी कहना क्या चाहते होते असं नाही रील येतं. म्हटलं तुला म्हणायचं काय, म्हणजे तू कशावर काय बरं शिव्या का देतोय. मग त्याचं म्हणणं होतं की तुम्ही यांची केसेस चालवतात, वडील सरकारचे केसेस चालवतात, तुम्ही प्रायव्हेट केसेस चालवतात. म्हटलं मग नाही तुम जानबूझ के तुम मेरे आदमी के केसेस नहीं लेते. म्हटलं तुझे कुठले आदमी, काय बोलतोयस तू. नाही मग काही कळायचं नाही. मग परत शिव्या द्यायला लागेल आणि त्याला मठ्ठा येतो, त्याला काही कळलं नाही की शिव्या देत होतो. मग मी त्याला म्हटलं अरे तू गाल्या क्यों दे रहा, अरे तुरे मध्ये अरे तुरे क्या बात कर रहा है. म्हटलं तू अरे तुरे बोलशील तर मी तुला अरे तुरेच बोलेल ना. आणि मग त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मग शेवटी रवी पुजारी आता अटकी त्याला आणलंही बाहेरून. सांगण्याचा हेतू असा की तुम्ही एखाद्या, आता वकिली क्षेत्रात जर असेल किंवा राजकारणात असेल, लोक तुमच्या आडी येतील, तुम्हाला शिव्या देतील, हे देतील, पण आपण खचून न जाता. आणि मला वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं की आपण खचायचं नाही. आपला मोराल, कॉन्फिडन्स हा कधीही कमी होऊ द्यायचा नाही. आपला कॉन्फिडन्स कमी झाला तर समोरचा आपल्याला वरचढ होतो. आपला कॉन्फिडन्स तसाच ठेवायचा, बोलण्यात तेच करार आपण ठेवायचा. पण मला पोलिसांनी हेही सांगितलं होतं की शिव्या नको देत जाऊ, कारण हे बावट लोक असतात, यांना शिव्या दिले तर इगो हट होतो. इगो हट झाला तर. आपण अनेक केसेस लढल्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्यासारखी केस, म्हणजे मला असं वाटतं जितक्या हाय प्रोफाईल केसेस ह्या आपल्या वडिलांच्या नावावर आहेत, मला असं वाटतं मोर ऑर लेस तितक्याच केसेस आपल्याही नावावर आहेत असं म्हणायला हरकत नाही. नेचर थोडंसं वेगळं असेल. इथे महाराष्ट्र सदन घोटाळा किंवा यशोमती ठाकूर यांचं प्रकरण असो, घरकुल गृहनिर्माण घोटाळा असो जळगावचा, तर ह्या अनेक केसेस सुद्धा माणसाला आणि वकिलाला घडवत असतात. प्रत्येक केस तुम्हाला काहीतरी शिकून जाते. त्यामुळे असं म्हटलं जातं, राम जेठमलानी साहेब नेहमी म्हणायचे की वकिलाने नेहमी विद्यार्थी म्हणून राहावं. स्वतः त्यांनी कधीही मी परिपूर्ण झालो आहे असं मानून घेऊ नये, कारण जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही शिकत राहाल, ॲब्झॉर्ब करत राहाल. त्यामुळे प्रत्येक केस ही तुम्हाला एक शिकवण असते. प्रत्येक केसमध्ये मी एकाच विषयाचे केसेस 1000 चालवले असतील, परंतु तरीसुद्धा जेव्हा मी 1001वी केस त्याच विषयाची चालवेल, मला काहीतरी नवीन ती शिकून जाईल याची मला खात्री आहे. कारण युक्तिवाद करत असताना आपल्यालाच कळतं की अरे हा युक्तिवाद जर असा केला असता तर कदाचित असं झालं असतं, हा मुद्दा जर मी असा कोर्टापुढे पिच केला असता तर कदाचित असं होऊ शकत होतं, या जजमेंटचा जर मी अशा पद्धतीने विचार केला असता तर इंटरप्रिटेशन असंही झालं असतं. त्यामुळे प्रत्येक केस ही तुम्हाला शिकून जाते. वकील म्हणून तुम्ही प्रगल्भ तर होतातच, परंतु माणूस म्हणून देखील तुमच्या व्यक्तिमत्वाला मला असं वाटतं की ती केस एक त्याला शेप देत असते. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट प्रकारचे, जर तुम्ही बघितलं लेबर लॉ मध्ये प्रॅक्टिस करणारे वकील एका विशिष्ट विचारसरणी ठेवतात, फौजदारी क्षेत्रात करणारे वकील एक विशिष्ट विचारसरणी ठेवतात, परंतु जो वकील सगळ्या क्षेत्रातले केसेस चालवत असतो किंवा सगळ्या क्षेत्रातले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो 12 गावाचं पाणी पिणार, तर तसं तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. त्यामुळे मी हे मुद्दामून, जर मी फौजदारी क्षेत्रातला वकिली जरी करत असलो तर मी प्रत्येक क्षेत्रातली केस तिचा अभ्यास करणे, ती बघणे. म्हणजे मी अनेक वेळा असं करतो वृषालीजी की माझे केसेस समजा आज संपले असतील किंवा वेळ असेल तर मी एखाद्या कोर्टात जाऊन बसतो जिथे कुठलीही फौजदारी केसेस चालत नाही, जिथे कंपनी लॉचे केसेस चालतात, जिथे ट्रस्टचे केसेस चालतात, आणि त्या कोर्टात जाऊन फक्त मागे बसून ऐकत राहतो. आणि त्यातूनही कळतात गोष्टी, एक दृष्टिकोन नवीन तयार होतो. त्यामुळे मला असं वाटतं की वकिलाने आणि साधारणपणे प्रत्येक व्यक्तीने दृष्टिकोन हा नेहमी वाईड ठेवला पाहिजे. तुम्ही कधीही संकुचित दृष्टिकोन न ठेवता व्यापक ठेवला पाहिजे. व्यापक जर ठेवला तर माणूस म्हणून देखील तुम्ही डेव्हलप व्हाल. नक्कीच. आणि जसं मी म्हटलं की आता इतक्या मी केसेसची नावं घेतली, ह्या सगळ्यांमध्ये
ते जिंकलेले आहेत. हो. त्यामुळे यांचा 100% स्ट्राईक रेट आहे. आणि मला असं वाटतं आता ज्या पक्षाकडे आपण वळलेले आहात आपल्या वडिलांच्या आगमनानंतर, आपलंही आगमन तसं फॉर्मली झालेलं आहे. भाजपचे प्रवक्ते आहात तुम्ही, तुमच्याही पक्षाचा स्ट्राईक रेट हायेस्ट आहे. सो आता तुम्हाला हा स्ट्राईक रेट कसा करायचा आहे चांगलं माहिती. तुमचा हायेस्ट आहे स्ट्राईक रेट आतापर्यंतचा पर्सनल वकील या क्षेत्रातला. राजकारणामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि इकडचा स्ट्राईक रेट बघून कसं वाटतंय? असं आहे की मी राजकारणाकडे 2 विचार असतात. एक, जेव्हा तुम्ही एखादा करिअर निवडतात तेव्हा त्या करिअरमध्ये तुम्ही का म्हणून त्या करिअरमध्ये जातात. मी जेव्हा वकिली क्षेत्र निवडलं तेव्हा मला लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. मी अनेक वेळा जळगावला बघितलं होतं, वडिलांकडे अनेक पक्षकार यायचे, गोरगरीब यायचे, साहेब न्याय मिळवून द्या असं. मग वडील त्यांच्यासाठी खटले चालवायचे, त्यांना तिथे जस्टिस मिळायचं आणि त्यामुळे त्या लोकांच्या चेहऱ्यांवरती एक सॅटिस्फॅक्शन दिसायचं. तर त्या भावनेतून मी वकिली क्षेत्र निवडलं होतं. आणि मी स्वतः देखील अनेक प्रकरणं, तुम्ही मोठ्या प्रकरणांचं उदाहरणं दिले, पण माझे बहुतांश 70% प्रकरणं हे असे असतात जे नावारूपाला, जे लोक माहीत नसतात जनतेला, असे जे आपण हे म्हणतो, असे मी लोकांना जेव्हा न्याय मिळवून देतो, त्यांच्या चेहऱ्यावरचं जेव्हा मी जे एक त्यांचं हास्य बघतो किंवा त्यांचं एक सॅटिस्फॅक्शन बघतो, समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती असतं, ती एक किक असते. आणि वकिली क्षेत्रात वकील 4-5 पक्षकारांना न्याय मिळवून देत असतो आणि त्यातून समाधान त्याला मिळत असतं. परंतु राजकारणात प्लॅटफॉर्म हा एवढा मोठा आहे की योग्य निर्णयाने तुम्ही हजारो लोकांचं जीवन कायापालट करू शकतात. आणि त्यामुळे ती जी किक असते, ज्याला आपण म्हणतो, ती कित्येक मल्टिप्लाइड असते. आणि त्या विचारातून मी राजकारणात शिरलो की या क्षेत्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येतं, जास्तीत जास्त लोकांचं कल्याण करता येतं. आणि जर तुमचे विचार स्पष्ट असतील, स्वच्छ असतील आणि तुमचं त्या मागचं उद्दिष्ट चांगलं असेल, तर मला असं वाटतं की राजकारणासारखं दुसरं क्षेत्र नाही ज्याच्यात जास्तीत जास्त मॅक्झिमम गुड तुम्ही लोकांसाठी करू शकता. बरं, केसेस पण तुम्ही अगदी हेड ऑन घेतलेल्या होत्या आणि आता राजकारणात आल्यावर देखील तो तुमचा जो स्वभाव आहे तो आम्हाला इथेही पाहायला मिळतोय. तुम्ही अनेक काँग्रेसवर केस केलेली आहे. हा कसं काय एकदम आल्या काँग्रेसला तुम्ही हेड ऑन घेतलं? महाराष्ट्र काँग्रेसच्या एक्स हँडलवरून मध्ये एक पोस्ट केलेली की जसं लेहमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जाळलं गेलं, तसेच कार्यालय भारतीय जनता पार्टीचे देशभरात जाळले जातील, अशा स्वरूपाचं एक पिक्चरचं त्यांनी पोस्ट केलं होतं एक्सवर, ट्विटरवर. त्याच्यावर मग मी लगेच आक्षेप घेतला. मी सांगितलं की हे ताबडतोब तुम्ही पोस्ट काढा, ही उत्तेजित करणारी आहे आणि ही कायद्याला धरून नाही आहे. तुम्ही ही पोस्ट विड्रॉ करा, नाही केली तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. मी असं तिथे लिहिलंही होतं एक्सवरती. त्यांनी त्याची काही दखल घेतली नाही. मग मी ताबडतोब कंप्लेंट तयार केली. मी ती कंप्लेंट पोलीस स्टेशनला जाऊन सबमिट केली आणि मी सांगितलं की हे या कलमांचं उल्लंघन होत आहे, पोलिसांनी याचं कॉग्निझन्स घ्यावं आणि यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा. पोलिसांनी ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली आणि महाराष्ट्र प्रदेशच्या ऑथराइज्ड ऑफिशियल एक्स हँडलवरती आज गुन्हा देखील दाखल झालेला आहे. नक्कीच मला असं वाटतं. आणि ह्याच्या करण्यामागचं कारण असं होतं की जर तुम्ही असं प्रक्षोभक लिहित असाल, इन्स्टिगेट करत असाल, मग तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे ना. त्यामुळे मी काही खूप काही वेगळं केलं असं नव्हे, परंतु जर तुम्ही कायदा हातात घेत असाल तर मग कायद्याच्या प्रमाणे तुमच्यावर कारवाई होणं हे क्रमप्राप्त आहे. मला असं वाटतं की आता प्रॅक्टिस प्लस राजकारण असं आपलं चालू आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही लोकांना अवेअर देखील करता. अनेक ठिकाणी तुमची व्याख्यानं होतात, कॉलेजेसमध्ये होतात. डेमोग्राफी या विषयावर तुम्ही खास करून लोकांना अवेअर करताय, याबद्दल काय सांगाल? मुंबईमध्ये आणि इतर शहरात देखील आपण बघितलं की आपलं डेमोग्राफी चेंज होत आहे. बांगलादेशमधून अनेक घुसखोर आपल्या देशात घुसतात आणि जे बॉर्डर स्टेट्स असतात, राजस्थान असेल, वेस्ट बेंगॉल असेल किंवा आसाम असेल, इथून ते जातात, घुसतात, भारतात येतात. त्या राज्यात ते काही महिने राहतात, भाषा शिकतात, आपलं देहबोली शिकतात, इंडियन कल्चर शिकतात आणि मग त्यांना सांगितलं जातं तर तुम्ही डिस्पर्स व्हा. आणि मग मुंबईत ते येतात, काही दुसऱ्या शहरांमध्ये जातात. आणि मी जो अभ्यास केला आहे त्यातून असं निदर्शनास आलं की बांद्रा ईस्ट असेल, कलिना असेल, कुर्ला असेल किंवा काही ठिकाण मुंबईचे असतील, तिथे एवढे हे घुसखोर घुसलेले आहेत आणि त्यांना आपलेच काही हिंदू लोक आधार कार्ड मिळवूनही देतात. म्हणजे आधार कार्ड मिळवणारे जे दुकान असतात, जिथे तुम्ही जाऊन अर्ज देतात, तिथे ते 200-300 रुपयात आधार कार्डसाठी अर्ज करतात. त्यांना ते आधार कार्ड मिळतात देखील आणि ते दुकानदार सांगतात तुम्ही अजून 15-20 घेऊन या, आम्ही तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये देऊ. त्यांना हे माहीत नसतं की याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील. मग हे बोगस आधार कार्ड वाले बांगलादेशी आपल्या राज्यात, आपल्या शहरात राहतात. मग ते स्विगीमध्ये काम करतात, झोमॅटोमध्ये काम करतात, एखाद्या बिल्डरचा वॉचमॅन म्हणून काम करतात, कुठेतरी डिलिव्हरी बॉयमधून काम करतात आणि मग त्यांचं एक नेक्सस तयार होतं. आणि
त्यांचा विचार हाच असतो की जर कुठलीही लोकशाही ही लोकसंख्यावर टिकून असते. जर तुमच्याकडे तुमच्या बाजूनी लोकसंख्या असेल तर तुम्ही तिथले निर्णय घेऊ शकतात. मग काय करतात, मग ही ती लोक ते त्यांचं तिथे वाढवत जातात, त्यांची लोकसंख्या वाढवत जातात, त्यांच्या लोकांना अजून ते बांगलादेशमधनं बोलवतात, तिथे मग ते त्यांचे कॉलनी प्रस्थापित करतात, त्यांचे एरिया प्रस्थापित करतात आणि मग तिथले ते वोट बँकचं एक त्यांचं निर्णायक असं त्यांचा तिथे होल्ड व्हावा लागतो. आणि जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हा साहजिकपणे संपूर्ण लोकशाहीला धोका निर्माण होतो. मी काही प्रकरणं अशी बघितली ज्याच्यात पोलिसांनी चार्जशीट फाईल करत असताना हजारोच्या संख्येने हे बांगलादेशी आपल्या मुंबईत आलेत, पुण्यात आलेत आणि अशा ठिकाणी काम करतायत आणि त्यांना काही आपलेच लोक वोट बँकसाठी त्यांना मदत करतायत. आणि ही एवढी धोक्याची घंटा आहे की आपण छोट्याशा फायद्यासाठी देशाचं मोठं नुकसान करतोय हे या लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे SIR सारखी जी ड्राईव्ह आहे जी संपूर्ण देशात सुरू आहे, जी आता वेस्ट बेंगॉलमध्ये, ती एवढी आवश्यक आहे कारण तुम्ही या देशाचे नागरिक आहात का नाही हे आधार कार्डवरनं फक्त सिद्ध होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात देखील इलेक्शन कमिशनने हेच सांगितलं की या देशाचं नागरिकत्व जर तुम्हाला आहे, तुमचं आहे हे सिद्ध करण्यासाठी आधार हे पुरे नाहीये. तुम्हाला तुमचं बर्थ सर्टिफिकेट लागेल, इतर तुम्हाला डोमिसाईल लागेल, इतर डॉक्युमेंट्स दस्तावेज लागतील, तेव्हा सिद्ध होईल की तुम्ही या देशाचे नागरिक आहात. कारण आधार कार्ड तर असंही 300-400 रुपयात कुणीही मिळू शकतं बोगस. नियम थोडे अधिक कठीण करणं आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला? निश्चित नियम कठीण. जसं आपल्याला पासपोर्टला लाईन मध्ये उभं राहावं लागतं, पासपोर्टची एक सिस्टीम आहे, थोडंफार त्या धर्तीवरची सिस्टीम आणणं आवश्यक आहे असं वाटतं. आणि आता आधार कार्ड इज नॉट अ क्रायटेरिया फॉर यू टू बी अ सिटीजन ऑफ दिस कंट्री. त्यामुळे इलेक्शन कमिशनची ही जी SIR ड्राईव्ह आहे ही खूपच आवश्यक आहे. लाखोच्या संख्येत बोगस मतदार सापडतायत आणि राहुल गांधी एकीकडे म्हणतात की बोगस मतदार यादीत चूक आहे, बोगस मतदार आहेत, आणि दुसरीकडे जेव्हा इलेक्शन कमिशन SIRच्या माध्यमातून हे बोगस मतदार शोधते तर त्याला ते विरोध करतात. खरंय. आणि त्याच्यावर अनेक मला वाटतं तुम्ही जनजागृती करत आहात, लोकांपर्यंत पोहोचत आहात. हे सगळं करत असताना मला एक प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे, तो म्हणजे आता नुकतंच मुंबईमध्ये देखील RS सरसंघचालक श्री मोहन भागवत यांचं व्याख्यान झालं 2 दिवसीय. अनेक सेलिब्रिटी होते तुमच्या सकट तिकडे. मी सेलिब्रिटी नाही. सो त्या व्याख्यानमालेनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले की अमुक का आलेले, तमुक का आलेले, बॉलिवूडची ही माणसं का आली, ती माणसं का आली, हे कलाकार का आले, ते कलाकार का आले, आणि अनेक इतर प्रश्न उपस्थित झाले. या प्रश्नांकडे आपण कसं पाहता, कारण आपण त्या व्याख्यानमालेला उपस्थित होतो? पहिले म्हणजे मी सांगतो, मी संघाच्या प्रेमात आहे. बर. म्हणजे मी संघाच्या शाखेत देखील गेलो, मी त्यांच्या अनेक कार्यक्रमांना जातो आणि मला त्यांचे विचार एवढे आवडतात की व्यक्ती निर्माणातून देश कसा घडवावा या विचाराने प्रेरित होऊन संघ काम करत असतं. आणि संघाच्या बद्दल अनेक अपप्रचार मुद्दामून काही लोक करत असतात, परंतु जर तुम्ही खरोखर संघाला जवळून जाऊन बघाल आणि त्यांचा अनुभव घ्याल तर तुम्हाला जाणवेल की संघ म्हणजे नथिंग बट क्रिएटिंग द नेशन. हाच त्यांचा एकमेव एजेंडा आहे. नेशन फर्स्ट, देश प्रथम, राष्ट्र सर्वोपरी. त्यामुळे व्यक्तीला घडवत असताना या देशाला कसं घडवलं जाईल हाच विचार संघाचा असतो. आणि आत्ता जो कार्यक्रम मुंबईत झाला, मोहन भागवत साहेब तिथे आले, त्यांनी 2 दिवस संबोधित केलं. वेगवेगळ्या फील्ड्सचे हुज हू होते. आपल्याला कल्पना आहे, सलमान खान होते, इतर अभिनेते देखील होते, रणबीर कपूर होते. आणि संघाचं म्हणणंच असं आहे की तुम्हाला आमचा विरोध करायचा आहे, करा, काहीच अडचण नाही. आम्ही त्या विरोधातनं देखील जर आमची काही चूक आम्हाला दिसत असेल तर आम्ही ती चूक सुधारून घेऊ. आम्हाला त्याचाही विरोध नाही आहे, परंतु तुम्ही आम्ही काय काम करतो ते बघा. ते बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की संघ काय आहे. एक इंग्रजीत म्हण आहे, द प्रूफ ऑफ पुडिंग इज इन इट्स ईटिंग. त्यामुळे जर तुम्हाला संघ काय हे जर समजून घ्यायचं असेल तर संघासोबत संघ काय काम करते ते बघा आणि मग तुम्हाला जे विचार व्यक्त करायचे असतील ते करा. आणि भागवत साहेबांनी एवढं सुंदर विवेचन केलं तिथे. त्यांनी सांगितलं बोलत असताना, ते असं म्हटले की जरी तुम्ही विरोध करत असला तरी आम्ही त्याचा स्वीकार करू, तुम्ही तटस्थ जरी राहिला तरी आम्ही त्याचा स्वीकार करू, कारण संघ हा राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन काम करणारा व्यक्ती जो आहे तो संघाचा कार्यकर्ता आहे, सभासद आहे, स्वयंसेवक आहे, अशी संघाची धारणा आहे. आणि मी संघाला जवळून अनुभवल्यानंतर खरोखर मला असं वाटतं
इतर कुठलीही संघटना नाही, इतर कुठलंही ऑर्गनायझेशन नाही जे देशासाठी एवढ्या पोट तिडकीने काम करतंय. खरं आहे. त्याच्यातलं त्यांचं एक वाक्य असं होतं सरसंघचालकांचं की भारत हा भूखंड नाहीये तर तो स्वभाव आहे. स्वभाव. तर अशी वक्तव्य देखील आपण म्हणजे तिथं अनुभवलेली आहेत. हे करत असताना मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की मुंबई आणि जळगाव असं सध्या आम्ही तुम्हाला पाहतोय फिरताना. म्हणजे मला असं वाटतं विधानसभेच्या निवडणुकीला देखील आपण फिरत होतात. आत्ताच देखील जळगाव महानगरपालिका असेल किंवा चोपडाच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड सक्रिय आम्हाला दिसला. तर मुंबई आणि जळगाव हा बॅलन्स सध्या कसा करताय? जळगाव ही जन्मभूमी आहे. लहानाचा मोठा मी जळगावमध्ये झालोय. 12वी पर्यंत शिक्षण माझं जळगावला झालंय. शनिवार रविवार मी जळगावला आवर्जून असतोच. म्हणजे महिन्यातनं 2 आठवडे 2 शनिवार रविवार तर मी असतो. त्यामुळे जळगावप्रती नितांत प्रेम आहे. एक काय असतं तुमचं जिथे जडणघडण होतं तिथल्या मातीशी एक वेगळी नाळ जुळलेली असते, तशी ती नाळ जुळलेली आहे. आणि त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात मी जसं सक्रिय मुंबईच्या निवडणुकीत होतो महानगरपालिकेच्या, त्याच वेळेस मी जळगावला देखील जायचो. म्हणजे 4 दिवस इथे प्रचार करायचो, 2 दिवस तिथे करत होतो. कारण तिथेही माझ्या परिचयाचे अनेक लोक होते जे निवडणूक लढत होते आणि मला असं वाटत होतं की हे चांगले लोक आहेत, हे निवडून आले पाहिजे. कारण ह्यांच्या मनात एक सातत्याने ही भावना आहे की जनतेसाठी काहीतरी करावं आणि चांगल्या विचारांच्या लोकांनी या क्षेत्रात यावं जेणेकरून चांगल्या गोष्टी घडतील. म्हणून मी दोघी ठिकाणी सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतो. बट वेअर यू एन्जॉय द मोस्ट? मी जिथे असतो तिथे एन्जॉय करतो. मी आता इथे आहे, इथे एन्जॉय करतोय. मी आता कोर्टात उद्या जाईल, कोर्टात एन्जॉय करेल. तुम्ही आता राजकारणी आम्हाला जाणवू लागले आहात. मला असं वाटतं त्याही रोलमध्ये किंवा त्याही मोल्डमध्ये तुम्ही स्वतःला मोल्ड केलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती आता जाणवते की अगदी पॉलिटिकली करेक्ट आन्सर तुम्ही दिलं आणि अजिबात तुम्ही अडकलेला नाही आहात आमच्या प्रश्नामध्ये. पण मला असं वाटतं जळगावमध्ये करण्यासारखं खूप काही आहे आणि मला असं वाटतं की आपलं देखील सोशल वर्क तिकडे प्रचंड प्रमाणात चालू असतं जे फार तुम्ही बाहेर सांगत नाही लोकांना. काय आमची 3री पिढी म्हणजे माझे आजोबा बॅरिस्टर होते आणि जळगावलाच ते प्रॅक्टिसही करत होते. माझी आजी म्हणजे वडिलांच्या आई हे स्वातंत्र्य सेनानी होत्या. वा. पत्री सरकारच्या वेळेस ते अतिशय सक्रिय होत्या आणि लहानपणापासूनच आम्हाला घरूनच बाळकडू जे आपण म्हणतो की सातत्याने अनेक लोक आमच्याकडे यायची आणि त्यांना मदत करा. माझे वडील नेहमी सांगतात आणि हे बघ, जरी तुझ्या आलेल्या पक्षकाराकडे पैसे नसतील तरी तू त्याला मदत केली पाहिजे. आणि मी त्यांना गमतीत म्हणायचो, तुम्ही सरकारी वकील आहात, मी प्रायव्हेट साईडला प्रॅक्टिस करतो, घर मला चालवावं लागतं. तर मी हा गमतीत त्यांना बोलत असतो. परंतु आम्हाला लहानपणापासूनच हे सांगण्यात आलं होतं, मला व माझ्या बहिणीला देखील, की आपण मदत केली पाहिजे खुल्या हाताने, खुल्या दिलाने, खुल्या मनाने. आणि आपण जेव्हा लोकांची मदत करू तेव्हा ईश्वर आपली मदत कुठे ना कुठे करत असतो. त्यामुळे हे नेहमीच आम्हाला घरी सांगण्यात आलं होतं. मग त्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो, जिथे कुठे असेल, मुंबईत असेल, जळगावला असेल, इतर कुठे असेल, आपल्या हातून जास्तीत जास्त चांगलं कार्य व्हावं, लोकांची मदत व्हावी, या भावनेतून मी काम करत असतो आणि याच भावनेतून मी पुढे देखील काम करणार. तुम्ही मला सांगितलं की तुम्ही वडिलांना कसं पटवलं, पण मग आईला कसं पटवलं हे मात्र नाही सांगितलं. कारण त्यांची काय मतं होती? कारण उद्या जर अशी वेळ आली की तुम्ही आणि वडील समोरासमोर उभे आहात, अशा प्रकरणामध्ये त्यांचाच सगळ्यात म्हणजे असं. मी नेहमी गमतीत सांगत असतो की न्यायालयात म्हणजे घरी आमच्या अभिरूप न्यायालय भरत असतं. हो का? जिथे वडील माझ्यावर आरोप ठेवतात ते सरकारी वकील, मी माझा स्वतःचा बचाव पक्षाचा वकील आणि न्यायाधीशाच्या भूमिकेत माझी आई असते. परंतु मी न्यायाधीशांना म्हणजे घरातल्या न्यायाधीशांना ऑलरेडी सेट करून ठेवतो. त्यामुळे आईचं मत नेहमी माझ्याच बाजूनी असतं आणि निकाली माझ्याच बाजूनी येतो. त्यामुळे जेव्हा मी हे ठरवलं की मला फौजदारी क्षेत्रात वकिली करायची, आई म्हणली अरे अगदी योग्य निर्णय अनिकेत. अरे वा. जेव्हा मी हे ठरवलं की मला राजकारणात आता सक्रिय काम करायचंय, आई म्हटली अगदी योग्य आहे अनिकेत. कारण राजकारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तू पोहोचशील, जास्तीत जास्त लोकांचं चांगलं काम करू शकशील. माझा 5-7 वर्षाचा मुलगा आहे अरिंजय, तो मला नेहमी विचारतो, डॅडी मी मोठं होऊन काय होऊ? तर मी त्याला म्हणतो तुला काय व्हायचंय? आता त्याला फुटबॉलचा क्रेज भरपूर आहे. तो म्हणतो मला फुटबॉलर व्हायचंय, नाही जर झालो तर मी वकील होणार. मग तो म्हणतो मग तू कोणाकडे काम करशील, पप्पांकडे का तू माझ्याकडे? तर मग तो म्हणतो 3 दिवस तुमच्याकडे, 3 दिवस पप्पांकडे. वा वा वा. म्हणजे मला असं वाटतं की ह्याला बाळकडू म्हणतात.
बाल्यावस्थेतच त्याला कळलेलं आहे की कसं आणि कोणाकडे जिंकायचं, कुठला युक्तिवाद कुठे करायचा. उत्तम उत्तम. ह्या सगळ्यामध्ये आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की तुमचं लग्न कसं झालं आणि जोडीदार कशी मिळाली. माझं 2013ला लग्न झालं, अरेंज मॅरेज. आणि माझी मिसेस पूजा त्या पंढरपूरच्या जवळ कासेगाव म्हणून आहे, तिथल्या त्या आहेत. तिथलं आडनाव त्यांचं देशमुख. तर मी नुकताच US वरून आलो होतो. गंमत आहे, म्हणजे मी लॉ करून आलो, न्यूयॉर्कला शिकलो, एवढं सर्व झालं, प्रॅक्टिस करत होतो मुंबईत. आणि अचानकपणे एक दिवस पप्पांनी, म्हणजे वडिलांना मी पप्पा म्हणतो, ते मला म्हटले अनिकेत स्थळ आलं आहे कासेगावचं. म्हटलं कुठून? कासेगाव. म्हटलं आता अमेरिकेतनं आलो आहे, मुंबईत लॉ केलं आहे, त्यामुळे थोडंसं मेट्रो माझं असं तेव्हा हे माइंड अजूनही आहे, असं नाही माइंडसेट. तर मी म्हटलं मी खेडेगाव आहे. नाही, चांगली सुशिक्षित घरअंदाज आहे आणि चांगले लोक आहेत, माझ्या परिचयाचे आहेत. मग आम्ही तिथे बघण्याचा कार्यक्रम झाला. पूजाला मी बघितलं, मग पसंत पडलो आम्हाला दोघांना एक. आणि मग 2013ला माझं लग्न झालं. त्यामुळे अरेंज मॅरेज होतं. तुमचा जो प्रश्न होता, त्याच्या मागचा जो उपप्रश्न होता, त्याला मी आत्ताच विराम घातलेला आहे. बघल लिहिलेलं आहे. खरंय. सो मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तुमची इथं प्रॅक्टिसच चालू आहे, एका प्रकारे ही प्रॅक्टिस आहे. लोकांच्या न्यायालयात तुम्ही उभे आहात, लोकांना न्याय देण्यासाठी लोकांचे प्रश्न तुम्ही हाताळत आहात. भले पक्षाचा एक झेंडा आहे, पण त्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून सध्या तुम्ही सक्रिय आहात आणि सक्रिय प्रवक्ते म्हणून देखील आम्हाला तुम्ही माध्यमांवर दिसत असता. तर आता हे प्रवक्त्याचा रोल हा किती चॅलेंजिंग असतो असं वाटतं तुम्हाला, की वकिली केल्यामुळे थोडंसं सोपं पडतं का? हा, वकिली केल्यामुळे काय होतं, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला डेव्हलप होतो. कारण न्यायालयात देखील अचानकपणे न्यायाधीश साहेब काही प्रश्न विचारत असतात आणि तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. सुदैवाने काही गोष्टी तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, सेन्स ऑफ ह्युमर हे उपजत असतं आणि मला ते असल्या कारणाने मला ते चांगलं हाताळता येतं असं मला वाटतं. आणि त्याचाच फायदा मला इथे प्रवक्ता म्हणून देखील होतो, की अनेक वेळा एकदम कोण काही बोललं तर त्याला त्यातल्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्तर देणं, हे असं मला वाटतं की वकिलीचा अभ्यास असल्या कारणाने व वकिली क्षेत्रात गेले 17 वर्ष वकिली करत असल्या कारणाने मला फायदाच होतो त्याचा. म्हणजे मला अजूनही आठवतं, एक डिबेट सुरू होता ज्याच्यात एका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणत होता की त्यांनी एका दुकानदाराला मारलं होतं की बाबा तो वगैरे कर, आणि मग हे आमची स्टाईल आहे असं त्याचा तो प्रवक्ता तिथला बोलला. म्हटलं अरे मारामारी करणं ही कुठल्या पक्षाची स्टाईल नसते, ही तुमची विचारसरणी आहे. आणि जर तुम्ही मारामारीच करत असाल तर मग राजकीय पक्ष कशाला सुरू करतात, मग तुम्ही आखाड्यातच जा, मारामारीच करत सुद्धा. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की तुम्हाला वकिलीच्या माध्यमातून तुम्ही डेव्हलप तर होतच असतात, त्याचा फायदा स्वाभाविकपणे तुम्ही जो कुठल्या क्षेत्रात नंतर तुम्ही काम कराल तिथे होत असतो. मर्मावर बोट ठेवण्यामध्ये होतं, जसं तुम्ही आता ते ठेवलं. राजकारणामध्ये आता तुम्ही सक्रिय काम करताय, तुम्ही भाजप या पक्षामध्ये आहात. तर देवेंद्रजींचे आणि तुमचे संबंध कसे आहेत, किंवा त्यांच्याकडून कधी काही टिप्स मिळतात का, किंवा नेता म्हणून तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? मला असं वाटतं, म्हणजे मी फडणवीस साहेबांना तर खूप वर्षांपासून माझा त्यांचा संबंध आहे तसा. म्हणजे मी आदर्श घोटाळा चालवत असल्यापासून मी त्यांना, म्हणजे जेव्हापासून मला पब्लिक लाईफ कळत होती तेव्हापासून मी त्यांना बघतोय आणि अतिशय बारकाईने बघतोय. आणि मला असं वाटतं की आज त्यांच्यासारखा महाराष्ट्रात कुठलाही नेता नाही. म्हणजे मी त्यांना आयडिओलाइज करतो. अतिशय ज्याला आपण म्हणतो ओपन हार्टेड आणि एक सतत सकारात्मक विचारसरणी ठेवणारा जर कुठला नेता असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांच्याकडे तुम्ही कधीही गेलात तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात आणि त्याचबरोबर नेहमी ते तुमचं मार्गदर्शन देखील करतील. आणि तेवढेच ते स्पष्ट वक्ते आहेत. म्हणजे माझे वडील जेवढे स्पष्ट वक्ते आहेत उज्ज्वल निकम साहेब, मला असं वाटतं की तेवढेच खऱ्याला खरं, खोट्याला खोटं, पांढऱ्याला पांढरं, काळ्याला काळं. आणि मला नेहमी मी त्यांना नेहमी मेसेजेसवर देखील सांगत असतो की तुमच्या भाषणातून मला एवढी प्रेरणा मिळते आणि मी त्यांचे भाषणं एवढ्या वेळा ऐकतो. मी त्यांनाही सांगतो की मी तुमचे भाषण ऐकतो, तुम्ही कसं बोलतात त्याचीही कधी कधी मी प्रॅक्टिस करतो. कारण याचं असं आहे की एखादा नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस साहेब. आणि मला काही प्रश्न पडला मी त्यांना विचारतो आणि मला कुठेही काही मार्गदर्शन घ्यायचं असलं तर मी निश्चित त्यांच्याकडेच जात असतो. आणि सातत्याने
लोकहित, जनहित याचाच विचार ठेवून राजकारण करणारा नेतृत्व महाराष्ट्रात दुसरा कुठलाही नाही, फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस. खरं मला असं वाटतं की ज्या काळामध्ये आपण आपली वकिली चालू केली तो काळ हा काँग्रेस रिजिमचा काळ होता. त्यामुळे काँग्रेसची रिजिम ती देखील आपण जवळून पाहिली आणि त्याच्यानंतर भाजपची रिजिम सुद्धा जवळून पाहिली आणि आता जर आपण सक्रिय भाजपचा एक भाग म्हणून प्रवक्तेपद देखील स्वीकारून काम चालू केलेलं आहे. तर हा फरक तुम्ही पाहिलेला आहे. त्यामुळे यामध्ये सगळ्यात प्रभावी नेतृत्व असं तुम्हाला कोणाचं वाटतं महाराष्ट्रातलं? देवेंद्र फडणवीस साहेब. म्हणजे मी वडिलांनाही नेहमी सांगत असतो की अतिशय म्हणजे त्यांचे जर तुम्ही भाषणांचा जरी अभ्यास केला तर अतिशय प्रगल्भ असे त्यांचे भाषणं असतात आणि त्यांची प्रत्येक वेळेस लँग्वेज ही सुसंस्कृत असते आणि एखाद्या चांगल्या घरंदाज नेत्याला शोभणारी अशी त्यांची भाषा असते आणि प्रत्येक माणसाचा मान ठेवून ते बोलतात आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची, त्यांचं मनोबल कसं वाढवायचं, त्यांना कसं सक्षम करायचं, हे जर कोणी करणारं कुठलं दुसरं नेतृत्व मला वाटतं महाराष्ट्रात नाही, फडणवीस साहेबांपेक्षा दुसरं कुठलंही नाही. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यकर्त्याला हवंसं वाटणारं नेतृत्व त्यांचं आहे. आणि मला असं वाटतं की जळगावात तर आपण कार्य करत आहात, मुंबईत देखील आपण असता. मला असं वाटतं पॅन महाराष्ट्र सध्या भाजपच्या माध्यमातून आपला प्रवास चालू आहे, तर त्याबद्दल कसं सांगाल? कारण आता वेगवेगळ्या भागातलं मग ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, सगळ्यांना आपल्याला संबोधित आपण करत आहात, त्यांचे विषय हाताळत आहात. मी जिथे जिथे जातो तिथे तिथे भारतीय जनता पार्टीचा विचार काय आहे ते पेरण्याचा प्रयत्न करतो. नेशन फर्स्ट हा जो विचार आहे, पहिले राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. त्यामुळे देशासाठी खऱ्या अर्थाने जर कुठला पक्ष आज काम करत असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे. आपण आपल्या देशाचे पंतप्रधान बघितले मोदी साहेब, आपले देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब, त्याचबरोबर फडणवीस साहेब देखील आणि रवींद्र चव्हाण साहेब जे आता महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. हे नेते मंडळी सातत्याने फक्त देश कसा पुढे नेता येईल, देशाच्या लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते कशा सोडवता येईल याच विचाराने प्रेरित होऊन ते काम करत असतात. आणि मी ज्या ठिकाणी जातो, जिथे कुठे जातो, माझे परदेशातले काही मित्र अमेरिकेतले मध्ये आले होते मुंबईत आणि त्यांना नाशिकला मी घेऊन गेलो होतो. त्यांना देखील मी हे सांगत होतो की भारतीय जनता पार्टी का एवढी एस्टॅब्लिश झाली आज देशभरात, महाराष्ट्रात, कारण सातत्याने लोकांचा विचार करणारा हा पक्ष आहे. काँग्रेस हा फक्त स्वतःचा विचार करणारा, स्वतःच्या मुलांना मोठं करणारा आणि एक लांगुल चालन करणारा एक पक्ष म्हणून मला असं वाटतं काँग्रेसची राजनीती होती. परंतु भारतीय जनता पार्टी हे सातत्याने जनतेसाठी कसं काम करता येईल आणि जनतेच्या जीवनात कसा आमूलाग्र बदल आणता येईल या विचाराने ते काम करत असतात आणि मला असं वाटतं की हाच विचार मी देखील पसरवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत असतो. आणि आता मला असं वाटतं की मुलाखतीच्या उत्तरार्धात आपण आहोत, त्यामुळे अगदी जाता जाता पण हा प्रश्न आवर्जून विचारेन, कारण हे मी स्वतः देखील पाहिलेलं आहे. लोकसभेच्या काळामध्ये जेव्हा उज्ज्वल निकमजी स्वतः लोकसभा लढत होते त्यावेळी आपण संबंध रणनीती जी होती निवडणुकीची ती हातात घेतली होती. प्रचार सभांपासून कधी कुठे कसं करायचं, काय जायचं, बॅकडोअर मॅनेजमेंट तुमची प्रचंड होती, मेहनत प्रचंड होती आणि अगदी 10 दिवसांचा कालावधी होता. तर त्या काळामधलं आम्ही ते तुमचं काम पाहिलेलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कायदेतज्ञ झालात, वकिलीकडे वळलात, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण राजकारणाकडे देखील वळलेला आहात. तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते लोकसभेमध्ये आणि आपण विधानसभेत असं आम्हाला पाहायला मिळेल का येत्या काळात? मला भविष्यात काही बघता येत नाही, परंतु मी भारतीय जनता पार्टीचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून असंच सांगेल की शेवटी या पक्षात डिसिप्लिन आहे. पक्ष जे ठरवेल त्या पद्धतीने मी काम करत राहील. म्हणजे पुन्हा तुम्ही पॉलिटिकल आन्सर दिलेलं आहे जे अगदी भाजपच्या प्रकृतीला अगदी योग्य असं असतं की कधी आपले कार्ड डिस्क्लोज करायचे नाहीत. पण मला असं वाटतं मेहनत तुम्ही घेतच आहात, म्हणजे मुंबईतही घेताय, जळगावातही घेतच आहात. तर मग तिथून काही आम्ही पाहू शकतो का की नवीन चेहरा? मला खरंच माहित नाही. मी राजकारणात येणार होतो हेही मला माहित नव्हतं, मी प्रवक्ता होईल हेही मला माहित नव्हतं. त्यामुळे भविष्यात काय होईल याची मला अजिबात कल्पना नाही किंवा मी तो विचार ठेवून देखील राजकारणात आलेलो नाही की मला काहीतरी लढवायचं आहे, निवडणूक लढवायची वगैरे वगैरे. चांगलं काम आपल्या हातून घडलं पाहिजे हाच एक विचार आहे आणि मला असं वाटतं हीच पुण्याई महत्त्वाची असते. शेवटी तुम्ही तुमच्या माध्यमातून किती लोकांच्या जीवनात चांगला बदल घडवू शकलात
मी वकिली क्षेत्रातही यासाठी आलो. मला काय खूप असा पैसा कमवण्याचा हाव आहे असंही नाही. त्यामुळे चांगला काम व्हावं. वडिलांनी ज्या पद्धतीने त्यांचं नाव प्रस्थापित केलं आहे, जनतेची वकिली न्यायालयात करून जनतेला जसं त्यांनी न्याय मिळवून दिला आहे, त्याच पद्धतीने राजकारणात लोकांच्या न्यायालयात लोकांचे प्रश्न सोडवण्यास मला रस आहे. त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या जीवनात चांगला बदल आणावा आणि चांगल्या गोष्टी या देशात घडाव्या, या विचाराने मी या क्षेत्रात आलो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर आज तुम्ही कॉफीमध्ये आलात आणि कसं वाटलं हे नक्की आवडेल जाणून घ्यायला. खूप छान वाटलं. फक्त कॉफीमध्ये आल्यानंतर तुम्ही कपमध्ये पाणी दिलं, कॉफी नाही. त्याचं कारण असं की आपला कॉफी तुम्हाला आधी पाजली. त्याचं कारण असं की बराच काळ इंटरव्ह्यू चालतो आणि त्याच्यानंतर जी कॉफी असते ती बिटर होऊन जाते आणि तो नाही. बिटरनेस संवादामध्ये नसावा कुठेही. खूप छान उत्तर दिलं. तुमच्यातलं वकील अजूनही जिवंत आहे वृषालीजी, त्यामुळे पत्रकारितेसोबत वकिलीही सुरू करा. नाही, पण मला खरोखर खूप छान वाटलं. म्हणजे मी तुमच्या हे शो तर नेहमी बघत असतो, अनेक इंटरव्ह्यूज बघितलेत, दिलखुलास अशा गप्पा असतात आणि तुमचे प्रश्नही असे इंटरेस्टिंग असतात. मी जेव्हा माझ्या मिसेस पूजाला सांगितलं मी या कार्यक्रमाला चाललोय, तर तिला अतिशय आनंद होता आणि ती मला हे म्हणली, त्या उलट तपासणी जोरात करतात. म्हणलं हो, त्या वकीलच आहे शेवटी. पण नाही, आय एम व्हेरी हॅपी. मला बोलवलं तुम्ही आणि मला असं वाटतं की चांगल्या लोकांनी अशा कार्यक्रमात येऊन त्यांचे जर विचार सांगितले तर निश्चित मला असं वाटतं की एक सकारात्मक असं वातावरण निर्माण होत असतं. तुमचे सर्वच वक्ते जे इथे येत असतात, मी बघितले प्रत्येक जण हा काही ना काही अनुभव घेऊन येत असतात आणि त्यामुळे हा खरोखर हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. खरं तर आज तुम्ही इथं आलात आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचा एक नवीन आलेख आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल येत्या काळामध्ये राजकारणामधला. आज तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल अनेक धन्यवाद. कॉफीमध्ये आता वेळ झालेली आहे, मात्र इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा केवळ जय महाराष्ट्र.